नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डेटा कम्युनिकेशन याबाबत माहिती घेणार आहे। त्याआधी माझा परिचय, मी पी.एच. धोटे, कोपा इन्स्ट्रक्टर, गव्हर्नमेंट ITI, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती येथे कार्यरत आहे। चला तर मग या धड्यामध्ये डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय याबद्दल माहिती घेऊया। सर्वप्रथम डेटा म्हणजे युजफुल इन्फॉर्मेशन, उपयुक्त संगणकाशी संबंधित माहितीचा संच म्हणजे कॉम्प्युटर डेटा असे होतो। जेव्हा एकापेक्षा जास्त संगणक एकमेकांना जोडतात तेव्हा त्यांच्यामध्ये माहितीची देवाणघेवाण होते, ज्याला एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन असे म्हणतात। तसेच कॉम्प्युटरमधील विविध भागामध्ये सुद्धा सिग्नलच्या स्वरूपात माहितीचे देवाणघेवाण होते। जसे कॉम्प्युटरचे जे पेरिफेरल डिव्हायसेस आहे, लाईक मदरबोर्ड, हार्ड डिस्क, रॅम, माऊस, प्रिंटर यांच्यामध्ये सुद्धा माहितीची सिग्नलच्या स्वरूपात माहिती एक्सचेंज होते। तर याच्यामध्ये डेटा कम्युनिकेशन हे दोन घटकावर अवलंबून असते। एक आहे डेटा ट्रान्समिशन आणि दुसरा आहे कम्युनिकेशन चॅनल, ज्याला आपण ट्रान्समिशन मीडिया असे म्हणतो। तर डेटा ट्रान्समिशन म्हणजे प्रत्यक्ष जे सिग्नल आहे, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जातात, त्याला डेटा ट्रान्समिशन असे म्हणतात। आणि कम्युनिकेशन चॅनल किंवा ट्रान्समिशन मीडिया म्हणजे जे प्रत्यक्ष माहिती किंवा सिग्नल वाहून नेणारे जे फिजिकल पार्ट आहे, जसं वायर्स आहे, केबल आहे, याला ट्रान्समिशन मीडिया असे म्हणतात। तर ट्रान्समिशन मीडियाबाबत आपण दुसऱ्या स्लाइडमध्ये पाहू। सुरुवातीला आपण डाटा कम्युनिकेशन म्हणजे काय ते पाहणार आहे, तर डाटा ट्रान्समिशन म्हणजे काय ते पाहणार आहे। तर डाटा ट्रान्समिशन जर आपण पाहिलं तर डाटा ट्रान्समिशनचे दोन प्रकार आहेत। एक आहे सिरियली डाटा ट्रान्समिशन आणि दुसरा आहे पॅरलली डाटा ट्रान्समिशन। तर सिरियली डाटा ट्रान्समिशनमध्ये जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे सिग्नल आहे ते बीट बाय बीट जातात, वन बीट पासिंग बाय अनदर बीट। आपल्या इथे कॉम्प्युटर जे आहे हे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस असल्यामुळं आपल्याकडे जे सिग्नल आहे ते इलेक्ट्रॉनिक्स फॉर्ममध्ये आहेत, 0 आणि 1 बायनरी नंबर आहेत। यालाच आपण बीटसुद्धा असे म्हणतो आहे। तर सिरियली डाटा ट्रान्समिशनमध्ये वन बीट पासिंग बाय अनदर बीट, एका बीट नंतर दुसरा बीट याच्यामध्ये पास होतो। या स्लाइडमध्ये दाखवल्यानुसार तुम्हाला इथून दिसून पडते, एक बीट पास झाल्यानंतर दुसरं बीट जात आहे। तर जनरली याचं जर उदाहरण जर पाहिलं तर तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये माऊस आणि आपल्या जे मदरबोर्ड आहे यांच्यामध्ये जे डेटा ट्रान्समिशन आहे हे सिरियली डेटा ट्रान्समिशन होतो। त्याच पद्धतीने आपले जे टेलिफोन्स लाईन आहे, या टेलिफोन लाईनमध्ये सुद्धा जो ट्रान्समिशन होतो हे सिरियली डेटा ट्रान्समिशन होतो। त्याच्यानंतर आहे पॅरलली डाटा ट्रान्समिशन। तर पॅरलली डाटा ट्रान्समिशनमध्ये जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे बीट आहे ते सायमल्टेनियसली ॲट ए टाईम सर्वच्या सर्व बीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पास होतात। तर याला म्हणतात पॅरलली डाटा ट्रान्समिशन। स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे, सर्वच्या सर्व बीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ॲट ए टाईम पास होत आहे। तर अशा टाईपच्या डेटा ट्रान्समिशनला पॅरलली डेटा ट्रान्समिशन असे म्हणतात। आणि हे जनरली आपल्या कॉम्प्युटरमध्ये तुमच्या प्रिंटरमध्ये होतो। आपल्या CPU मधून प्रिंटरला जो डेटा जातो तो पॅरलली डेटा ट्रान्समिशन होते। ॲट ए टाईम सर्वच्या सर्व बीट आपल्या प्रिंटरला ट्रान्समिट होतात। त्याच्यानंतर आहे मोड ऑफ डाटा ट्रान्समिशन। तर मोड ऑफ डाटा ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला 3 प्रकारचे मोड आपल्या डेटा ट्रान्समिशनमध्ये आहे। पहिले आहे सिम्प्लेक्स डेटा ट्रान्समिशन, दुसरं आहे हाफ डुप्लेक्स डाटा ट्रान्समिशन आणि तिसरं आहे फुल डुप्लेक्स डाटा ट्रान्समिशन। तर सिम्प्लेक्स डाटा ट्रान्समिशनमध्ये काय होते पाहूया। तर सिम्प्लेक्स डाटा ट्रान्समिशनमध्ये काय होतो की जो सेंडर आहे तो फक्त डाटा सेंड करतो आणि रिसिव्हर डाटा फक्त रिसीव्ह करतो। तर याला वन वे कम्युनिकेशनसुद्धा म्हणतात। तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत आहे, सेंडर फक्त डाटा सेंड करत आहे
आणि रिसिव्हर जो आहे तो फक्त डाटा रिसीव्ह करत आहे. याच्यामध्ये रिसिव्हर डाटा सेंड करू शकत नाही, तर याला वन वे कम्युनिकेशन असे म्हणतात. तर हे अशा टाईपचे जिथे डाटा ट्रान्समिशन होते त्याला सिम्प्लेक्स डाटा ट्रान्समिशन म्हणतात. आणि याचं जर तुम्ही उदाहरण जर पाहिलं तर आपली जी टेलिव्हिजन सेट आहे, या टेलिव्हिजन सेटमध्ये इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ सिम्प्लेक्स डाटा ट्रान्समिशन. आपल्या टी व्हीमध्ये फक्त सिग्नल येतात, टी व्हीतून सिग्नल जात नाही, तर ह्याच्यामध्ये सिम्प्लेक्स डाटा ट्रान्समिशन आहे. त्याच्यानंतर आहे फुल डुप्लेक्स डाटा ट्रान्समिशन. तर याला टू वे कम्युनिकेशनसुद्धा म्हणतात. सेंडर डाटा सेंड करतो, रिसिव्हर डाटा रिसीव्ह करतो अँड देन मग रिसिव्हर डाटा सेंड करतो, सेंडर डाटा रिसीव्ह करतो. तर हे टू वे कम्युनिकेशन आहे. याच्यामध्ये जोपर्यंत सेंडर डाटा सेंड करत नाही आणि रिसिव्हर डाटा रिसीव्ह करत नाही तोपर्यंत रिसिव्हर डाटा सेंड करू शकत नाही आणि सेंडर डाटा रिसीव्ह करू शकत नाही. तर याच्यामध्ये जर तुम्ही एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्हाला आकृतीत दाखवलेलंच आहे. याचं जर उदाहरण पाहायचं जर असेल तर तुम्हाला वॉकी टॉकी इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ हाफ डुप्लेक्स डाटा ट्रान्समिशन. तुम्ही पाहिलं असेल की वॉकी टॉकीमध्ये बोलणं झाल्यानंतर ओव्हर म्हणतो, ओव्हर म्हटल्यानंतर तिकडून बोलणारा मग तो बोलतो. तशा पद्धतीनं हे जे मोड आहे तर हे आहे हाफ डुप्लेक्स डाटा ट्रान्समिशन मोड. त्याच्यानंतर आहे फुल डुप्लेक्स डाटा ट्रान्समिशन मोड, ज्याला बायडायरेक्शनल डाटा ट्रान्समिशन असे सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये सेंडर डाटा सेंडही करू शकतो, रिसीव्ह पण करू शकतो, रिसिव्हर सेंड करू शकतो आणि सेंडर रिसीव्ह पण करू शकतो. तर याच्यामध्ये बायडायरेक्शनल डाटा ट्रान्समिशनचं जर उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर हे तुमच्यामध्ये टेलिफोन्स लाईन किंवा सेलफोनमध्ये तुम्हाला दिसून येते. याच्यामध्ये बायडायरेक्शनल डाटा ट्रान्समिशन असे होतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर दुसरं आहे आपलं डाटा कम्युनिकेशनमध्ये कम्युनिकेशन चॅनल किंवा ट्रान्समिशन मीडिया. तर हे मीडिया म्हणजे प्रत्यक्ष जे सिग्नल वाहून नेणारे जे फिजिकल पार्ट आहे. तर आपल्या कॉम्प्युटरमध्ये जनरली जे कम्युनिकेशन मीडिया वापरतात त्याच्यामध्ये 4 प्रकारचे आहेत. पहिला आहे ट्विस्टेड पेअर केबल, दुसरा आहे कोएक्सियल केबल आणि तिसरा आहे ऑप्टिकल फायबर केबल आणि चौथा आहे मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन. तर मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन याच्यामध्ये चौथा आहे. तर ट्विस्टेड पेअर केबल जर पाहिलं तर ह्या केबल्स आहेत, एकमेकाला ट्विस्ट केले जातात. ह्या स्मॉल डिस्टन्ससाठी जर तुम्हाला एक कॉम्प्युटर किंवा अदर कॉम्प्युटर डिव्हायसेस जर एकमेकाला जर जोडायचे असेल तर तुम्ही याच्यामध्ये या ट्विस्टेड पेअर केबलच्या सहाय्याने जोडू शकता. याला आपण कॅट 5 किंवा कॅट 6 केबल असे सुद्धा म्हणतो. याच्यामध्ये RJ45 कनेक्टरच्या माध्यमातून एक डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइसला आपल्याला जोडता येते आणि याच्यामध्ये तुमचं डाटा कम्युनिकेशन होते. तर हे स्मॉल डिस्टन्ससाठी वापरले जातात, जसं लोकल एरिया नेटवर्क वगैरेसाठी. आणि हे तुम्हाला याच्यामध्ये स्लाईडमध्ये दिसत आहे कशा पद्धतीने हे एक डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइसला जोडल्या गेलेला आहे. त्यानंतर लॉंग डिस्टन्ससाठी जर तुम्हाला डिव्हाइसेस जर जोडायचे असतील तर यू कॅन यूज द कोएक्सियल केबल. हे सुद्धा एक मीडिया आहे, याच्या माध्यमातून सिग्नल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहल्या जातात. तर हे कोएक्सियल केबल आहे. त्यानंतर आहे ऑप्टिकल फायबर केबल. जर खूप लाँग डिस्टन्ससाठी आणि फास्टमध्ये जर तुम्हाला सिग्नल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जर न्यायचे असतील तर यू कॅन यूज द फायबर ऑप्टिकल केबल. सध्या आता फायबर ऑप्टिकल केबलचा जास्त यूज होत आहे. याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही एक डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइसला जोडू शकता. त्याच्यानंतर आहे मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन. याच्यामध्ये फ्री एअरचा वापर केला जाते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सिग्नल पाठवण्यासाठी. याच्यामध्ये हे लॉंग डिस्टन्ससाठी वापरतात. जसं एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये जर सिग्नल पाठवायचे असतील तर यू कॅन यूज द रिसिविंग अँड ट्रान्समिटिंग डिश अँटिना. डिश अँटिनाच्या साहाय्याने सॅटेलाईटच्या साहाय्याने याच्यामध्ये तुमचे सिग्नल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जातात आणि त्याच्यानंतर मग त्या कंट्रीमध्ये ते सिग्नल रिसीव्ह केले जातात. तर याच्यामध्ये सॅटेलाईट मदत करतो. तो सॅटेलाईट त्या सिग्नलला ॲम्प्लिफाय करून किंवा रिसीव्ह करून दुसऱ्या एंडला ट्रान्समिट करतो. याच्यामध्ये तुम्हाला स्लाईडमध्ये दिसत आहे की कसं एक एंटिना सॅटेलाईटला सिग्नल पाठवत आहे आणि तो सॅटेलाईट दुसऱ्या रिसिविंग एंटिनाला पुन्हा तो सिग्नल सेंड करत आहे. तर अशा पद्धतीने
आपल्याला आपण डाटा कम्युनिकेशन पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये डाटा कम्युनिकेशनमध्ये डाटा ट्रान्समिशन आणि प्रत्यक्ष ट्रान्समिशन मीडिया यांच्या दोघे मिळून डाटा कम्युनिकेशन हे होतं. तर थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.